श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. गुरुपौर्णिमा 2026 निमित्त फक्त एक दिवस ही एक स्वामी सेवा करा. कितीही मोठे संकट दूर होतील. मनातील प्रत्येक इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील. गुरुपौर्णिमा जवळ येत आहे. सर्व स्वामी भक्तांसाठी गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी आपण आपल्या गुरूंची सेवा करतो, गुरूंना प्रसन्न करून घेतो. प्रत्येक स्वामी भक्तांनी आपल्या स्वामी महाराजांची सेवा नक्की करायची आहे. काही वेळा आपल्या जीवनामध्ये बऱ्याच संकट अडचणी असतात. त्या दूर होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करतो, तरीही दूर होत नाहीत. यासाठी सर्वात प्रभावी व लवकर फळ देणारी ही सेवा आहे. ही सेवा करता तेव्हाच तुम्हाला अनुभव येतो की तुमची इच्छा पूर्ण होत आहे. फक्त एक दिवस ही सेवा करायची आहे. धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला कष्ट मेहनत आहे, त्यामध्ये वेळ मिळत नाही. स्वामी महाराजांची नित्य सेवा करता येत नाही किंवा कोणतीही सेवा करता येत नाही. त्या सर्व स्वामी भक्तांसाठी फक्त एक दिवस ही सेवा नक्की करा. तुम्ही ही सेवा गुरुपौर्णिमेच्या दिवशीही करू शकता. खूप साधी सोपी आहे, पण याचे अनुभव खूप सुंदर आहेत. तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, स्वामी महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी सर्व स्वामी भक्तांनी ही सेवा नक्की करा. तुमच्या जीवनातील अडचणी, संकट स्वामी नक्की दूर करतील व मोठ्यात मोठी इच्छा ठेवून ही सेवा करायला सुरुवात करा. तर लवकरच गुरुपौर्णिमा येत आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस सर्व स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी आपण आपल्या गुरूंची सेवा करतो, गुरूंना प्रसन्न करून घेतो. यासाठी सर्व स्वामी भक्तांनी अतिशय वेळात वेळ काढून ही सेवा नक्की करा. तर ही सेवा कोणती आहे, कशी करायची आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला एक लाईक करायलाही विसरू नका. गुरुपौर्णिमा जवळ येत आहे. अगदी गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला कोणतीही सेवा किंवा आत्तापर्यंत एकही स्वामी महाराजांची सेवा तुम्हाला करता आली नाही, शक्य झाली नाही. त्या सर्व भक्तांनी फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही सेवा केली तर ज्या काही तुम्ही आत्तापर्यंत सेवा केल्या नाहीत त्या सर्व सेवा केल्याचे फळ तुम्हाला नक्की मिळतं. पहा, स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत. स्वामी महाराजांना तुम्ही किती सेवा करता हे स्वामी पाहत नाहीत. फक्त दृढ विश्वास ठेवून तुम्ही अगदी तुमच्या इच्छेने कोणतीही सेवा करता, त्या सेवेचे फळ स्वामी नक्की देतात. विश्वास मनात असायला हवा. अगदी आपण शेवटच्या क्षणापर्यंत स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. सर्व स्वामी भक्तांनी स्वामी इच्छा पूर्ण करत नाहीत किंवा स्वामींवर विश्वास डगमगून जातो असे करायचं नाही, तर विश्वास ठेवायचा आहे. विश्वासाने सर्व काही मिळतं. विश्वास नसेल तर काहीही मिळत नाही. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला स्वामी महाराजांची ही सेवा केल्याने अत्यंत ज्या काही मोठ्यात मोठ्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात व आजारपण, शिक्षणामध्ये अडचणी, नोकरी मिळत नाही, लग्न होत नाही, मुलबाळ होत नाही, व्यवसायामध्ये अडचणी आहेत, त्या सर्व काही दूर होतात व तुमच्या ज्या काही मोठ्यात मोठ्या इच्छा आहेत त्या स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात. ही सेवा अगदी गुरुपौर्णिमे दिवशीच करायची आहे. स्वामी महाराजांचा फोटो घरात असेल तर स्वामी महाराजांच्या फोटोला गंध, फुले, नैवेद्य ठेवायचा आहे. साखर, दूध किंवा तुम्ही घरामध्ये जे काही बनवलं आहे ते ठेवायचं आहे. तुम्हाला ही सेवा करायची आहे. स्वामी चरित्र सारामृत याचं एक दिवसीय पारायण करायचं आहे. तर एक दिवसीय पारायण कोणीही करू शकतं. अगदी वेळात वेळ काढून तुम्ही हे पारायण करू शकता. फक्त एक दिवस हे पारायण केले तर स्वामी जीवनाचं कल्याण नक्की करतात. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात. तर हे पारायण कसं करायचं आहे? पहिल्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तुम्हाला स्वच्छ पुसून गंध, फुले, नैवेद्य ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. पूजा मांडणी विशेष काही करण्याची गरज नाही.
फक्त ग्रंथ तुमच्याकडे असायला हवा. आपण नित्य सेवा करतो. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ प्रत्येकाकडे असतो. नसेल तर घेऊन या. या दिवशी तुम्हाला एक चौरंग पाट ठेवायचा आहे. त्यावर तुम्हाला स्वच्छ एक रुमाल अंथरायचा आहे किंवा ब्लाऊज पीस अंथरायचा आहे. त्याआधी सकाळी स्वच्छ अंघोळ करून घ्यायची आहे. तुम्हाला कोणाच्याही घरचं जेवण करायचं नाही किंवा त्या दिवशी मांसाहार करायचा नाही, तर पूर्णपणे सात्विक आहार घ्यायचा आहे. कांदा लसूण नाही खाल्ला एक दिवस तर काही होत नाही. आपण हे नियम अवश्य पाळायचे आहेत. तर तुम्हाला हे पारायण करण्यासाठी बसायचं आहे. 1 ते 21 अध्याय आहेत. मनातून विश्वासाने ही सेवा नक्की करा. फक्त एक दिवस हे पारायण कोणीही करू शकतं. जास्त वेळ लागत नाही. तर आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, स्वामी महाराजांची सेवा आपल्या हातून घडण्यासाठी प्रत्येक वेळा प्रत्येकाच्या जीवनात अडचणी संकट येतात, तेव्हा आपण या सेवा करतो. स्वामी अलगद आपल्याला संकटातून अडचणीतून मार्ग दाखवतात, संकट दूर करतात. यासाठी प्रत्येक भक्तांनी स्वामीवर विश्वास ठेवून सेवा करायच्या आहेत. तर हे पारायण आपण 1 ते 21 अध्याय पूर्ण करायचे आहेत एका दिवसामध्ये. त्यानंतर तुम्हाला घरामध्ये काहीतरी नैवेद्य बनवायचा आहे किंवा जे काही बनवलं आहे त्याचंच नैवेद्य दाखवायचं आहे. स्वामी महाराजांची आरती करायची आहे व हे पारायण पूर्ण करायचं आहे. खूप साधी सोपी पद्धत आहे. यामध्ये तुम्हाला जास्त नियमाचं पालन करायचं नाही, कारण एक दिवस आपण पारायण करणार आहोत. तर जास्त नियम तुम्हाला पाळण्याची गरज लागणार नाही. पण ज्या दिवशी करणार आहात त्या दिवशी तुम्हाला 12 ते 12:30 या वेळेमध्ये करायचं नाही, कारण या वेळेमध्ये स्वामी महाराज दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. काळे वस्त्र घालून आपण पारायण करायचं नाही, कारण काळे वस्त्र हे वर्ज्य आहे. इतर तुम्ही कोणतेही घालू शकता. त्या दिवशी आपण प्रसन्न राहायचं आहे. कोणाविषयीही निगेटिव्ह विचार करायचे नाहीत. घरामध्येही शांतता ठेवायची आहे. मनापासून आपण स्वामी महाराजांची सेवा केली तर आपल्याला फळ नक्की मिळतं. पारायण सुरू करण्याआधी तुम्हाला श्री स्वामी समर्थ 11 माळी, तारक मंत्र 11 माळी तुम्हाला पठण करायचं आहे व तुम्हाला अध्याय पठण करण्यास सुरुवात करायची आहे. अगदी तुमचं स्पीड जास्त असेल तर तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. नवीन असाल तर थोडा वेळ लागतो. पण हे पारायण कधी पूर्ण होतं हे माहिती होत नाही, कारण तुम्ही या पारायणामध्ये रमून जाता व पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्यापर्यंत येते. जे काही निगेटिव्ह ऊर्जा आहे ते दूर होते. स्वामी महाराज प्रत्येक भक्ताचे कल्याण हे नेहमी करतात, पण प्रत्येक भक्ताने विश्वास ठेवूनच कोणतीही सेवा करायची आहे. मनामध्ये विश्वास असेल तर सर्व काही मिळतं. विश्वास नसेल तर काही मिळत नाही. योग्य ते स्वामी तुम्हाला नक्की देतील. जे काही तुमच्यासाठी योग्य नाही ते तुमच्यापर्यंत येणार नाही व तुम्हाला स्वामी देणारही नाहीत, तर योग्य ते स्वामी देतात. एवढं प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे व स्वामी महाराजांचे नामस्मरण करत राहा. स्वामी महाराजांची सेवा ही नित्यसेवा किंवा नित्यसेवा होत नाही, तर फक्त नामस्मरण आपण करू शकतो. एक दिवसीय ही सेवा नक्की करा. एक दिवस स्वामी महाराजांचे पारायण कोणीही करू शकतं. स्वामी चरित्र सारामृत याचे 1 दिवसाचे पारायण अगदी कोणीही करू शकतं वेळात वेळ काढून. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी विशेष अशी स्वामी महाराजांची ही सेवा नक्की करा. खूप प्रभावी आहे. असंख्य भक्तांना यातून अनुभव आले आहेत. स्वामी महाराज शेवटच्या क्षणापर्यंत चमत्कार करतात. जीवनामध्ये प्रत्येकाने अनुभव घ्यायचे आहेत की स्वामी महाराजही आपल्या जीवनाचं कल्याण हे नक्की करतात. फक्त विश्वासाने करा, बाकी स्वामींवर सोडा. स्वामी सर्व काही देतील. श्री स्वामी समर्थ.